तर मंडळी नमस्कार, तुम्हा सर्वांचं ओढ गावाची या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सूरज तुमचं खूप दिवसाने स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे 30 तारीख आणि 4 तारखेला 4 डिसेंबरला दत्तजयंतीचा उत्सव असतो. तर दत्तजयंतीच्या उत्सवानिमित्त आम्ही क्रिकेटचे सामने भरवले. तर इकडे पहा, दीप प्रज्वलन चालू आहे. आपले कर्ली गावचे माजी सरपंच प्रदीपदादा रावणंग यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करतोय. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला हार वगैरे घालून आपण सामन्यांना सुरुवात करणार आहोत. बांधा ठीक आहे सर. टाळ्या वाजवा एक तर मित्रांनो, दीप प्रज्वलन झालंय आणि पुढे आपण मैदानामध्ये आलोय सर्व. तर इकडे मैदानाची पूजा म्हणजेच नारळ वगैरे फोडून आपण उद्घाटन करतोय. तर आपले प्रदीपदादा रावणंग माजी सरपंच कर्ली गावचे त्यांच्याच हस्ते आपण नारळ फोडून उद्घाटन करतोय आणि मग थोड्याच वेळात टॉस करून सामन्यांना सुद्धा सुरुवात करणार आहोत. हे मस्त मस्त पॅटर्न सेम आहे की नारळ फोडतोय बघा रे. गणपती बाप्पा सर्व पहिली स्पर्धा आहे मुंबईचा, पण आमच्याकडून अभिनंदन. संगमेश्वर तालुका संलग्न कर्ली रावणंगवाडी ते 5वं पर्व. या पर्वात आलेल्या सर्व खेळाडूंचे, सर्व टीमचे, आमच्या 11 वक्रतुंड 11 करून आणि समस्त कर्ली रावणंगवाडी ग्रामस्थांकडून सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या वर्षातली पहिलीची इथून सुरुवात होते. सगळ्यांनी खेळेमिळीने वातावरणात आपल्याला हे सगळ्यांना आजची टुर्नामेंट सर्वांच्या आपल्या सहकार्याने पार पाडायचे. सर्वांनी आपल्याला इथंच एका वाक्यात जीवाभावाचे संबंध जपून सगळ्यांनी, जसं आपण आता परगावातून येऊन इथे आपण आज टुर्नामेंट भरवतोय. आज आपण एकाच गावातले समजून सगळ्यांनी ही टुर्नामेंट पार पाडूया. सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नारळ फोडून उद्घाटन वगैरे झालेलं आहे. तर आपला उद्घाटनाचा पहिलाच सामना म्हटलं तर आपल्याच पंचक्रोशीतील 2 संघ आहेत. एक आंबव आणि दुसरा म्हणजे आपल्या जवळचाच देवघर. तर या दोन्ही संघांमध्ये पहिली लढत आहे. तर टॉस इथे करतात. आपले टॉस करणार म्हणजे आपले वाडीतील ग्रामस्थ चंद्रकांत शितप हे टॉस करतात. त्यांच्या हस्ते टॉस होतोय. तर हा पहिलाच सामना थोडाफार बघूया आणि पुढे कसा काय दिवस असणार आहे ते बघूया. कोणाचा टॉस आहे? देवघर टॉस. देवघर चालेल. कळवा जरा. चला बाकी झालं तोपर्यंत. नाणेफेकीचा कॉल जिंकला तो सोमेश्वर देवघर या संघाने आणि नाणेफेकीचा कॉल जिंकत सुरुवातीला फिल्डिंग चूज केलंय सोमेश्वर देवघर या संघाने. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सोमेश्वर देवघर. तर मित्रांनो, पहिल्याच सामन्याला सुरुवात होते. इकडे देवघर संघ फिल्डिंग करतोय आणि आंबव संघाची पहिली बॅटिंग आहे. तर कॉमेंट्री जरा बंद आहे थोड्या वेळासाठी, कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे. तर इकडे बॅटिंग करतोय आपला मनोजदादा पांचाळ. तर पहिल्याच बॉलवरती मनोजदादाने 6 मारलाय आणि आपल्या रावणंगवाडी चषकाचं उद्घाटन केलंय. तर बघू पुढे अजून कसं असणार आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवूया आपण. आवाजामध्ये आपण समालोचन ऐकलात तर रुपेश शितप. आता होणारा सामना वाघजाई उपळे वर्सेस सकाराम स्मृती येडगेवाडी.
दोन्ही पण संघ तत्पर आणि सामना लवकरात लवकर चालू होऊ द्या. पुढील भरपूर सामने खेळायचे आहेत. चला साहिल काय करतो. हो चांगल्या पद्धतीने चटवल्या. मला वाटतं त्यांचा निर्णय हात वरती करून 5 सुंदर असा दडवलेला चेंडू टार्गेट शॉट सुमारच्या बाहेर चौकार. अभिच्या बॅटमधून निघलेला हा चौकार. पुन्हा चौकार केला तरी पुन्हा एकदा षटकार. चेतन कडून. चेतन काय करतो आपल्या संघासाठी. तसंच अभि तत्पर आहे. काय करतो ते पाहूया. जबरदस्त टोलवलेला चेंडू हा जातो सीमारेषा पार. षटकार. छत्रपती शिवाजी महाराज छावा आणि अभिच्या बॅटीतून निघाल्या 6 धावा. हा नक्कीच खेळ पूर्ण संपवून करण्याचं काम तो पूर्ण करू शकतो अशी त्याची पाहूया. काय करतो अभि जोशी. जबरदस्त. पुन्हा एकदा. हो पुन्हा बदलतो ते षटकार. याला पाहूया. बघा पुन्हा एकदा षटकारांची आतषबाजी करतोय. धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न. आपण एक उंच असा भरारी चेंडू पाहूया. एक आपल्या चेंडू पाहूया. अक्षय काय करतो आपल्या संघ. गप्पा जबरदस्त खेळ करून दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यामध्ये अक्षय याला चांगली भक्कम अशी कामगिरी करावी लागेल. जबरदस्त मारा करण्याचा प्रयत्न रुपेशाला. जबरदस्त आणि हा एक गगनचुंबी षटकार. सुंदर रन चोरलेला इथे आणि फेटीकरचा अतिरिक्त धावांमध्ये वाढ होते. त्याच्या क्षेत्ररक्षण टायमिंग दिसत नाहीये. नंतर आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचंय टॉस साठी. मनोज टू सौरभ. सुंदर असा मारलेला चेंडू सीमारेषे बाहेर आणि सुंदर असा गोल पकडलेला सीमारेषे बाहेर. षटकार. विचारत होता पण मनोज ही तेवढाच मातब्बर खेळाडू आहे. सुंदर अशी डिलिव्हरी. सुंदर निर्धाव चेंडू. एक षटकाच्या बदलात अंपायरचा इशारा चौकार. पाहूया चेतन टू स्वप्नील. पुन्हा एकदा रिव्हर्स. सुंदर असा गेलेला चेंडू. अरे काय पाहतोय आपण मैदानामध्ये. सिंगल हँड कॅच. संध्याकाळच्या सत्रातील एक सुंदर असे फिल्डिंग. सिंगल हँड कॅच. मला वाटतं की लेफ्ट हँड मध्ये पकडलेली त्याने कॅच. कॅच ऑफ दी टुर्नामेंट म्हणता येईल. आम्ही संघाकडून क्षेत्ररक्षणाचा सुंदर असा नजारा. शिल्लक 19 धावा. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह. लागतील स्ट्रेट ड्राईव्ह. पण तिथे काय होतोय झोल बाद होतोय. सौरभ थोडासा पॉवर कमी पडला. यानंतर होणारा सेमीफायनल 2चा सामना. काही संघात समजलेला चेंडू आणि इथे षटक समाप्तीचा इशारा. 2 षटक समाप्तीनंतर साई नवलाई आंबवली संघाच्या धावसंख्या झाल्या 19. जिंकण्यासाठी राजभाऊ आंबवली संघाला 20 धावांची होत असताना आपला परफॉर्मन्स होत असताना पहिल्यासाठी घेऊन होतो तो स्वप्नील. स्ट्राईक लावतो आणि पुन्हा एकदा
ऑफसाईडचा मारला एक धावेसाठी एका धावेने भर होते संघाची धावसंख्या होत होती बिनबाधित पहिल्या षटक चालू असताना स्वप्नील बॉलिंग मार्कवर स्वप्नील डोमनाज पुन्हा एकदा उंच समाजला दोन बघतात बॉलिंग बरोबर स्वप्नील बॅटिंग करतो तो मनोज आपल्या संघासाठी सेमीफायनलचा सामना म्हटलं की एक रोमांचक दोन्ही संघाच्या नावामध्ये आंबो आणि आंबो बघूया पुन्हा एकदा आंबो की आंबो आणि पुन्हा एकदा आणि आणि पहिला संघ भेटला आपल्याला राजूभाई जाधव खरोखर कॅच जर पकडले असेल तर अजूनही संघ दबाव झाला असं परंतु खरोखर खूप अशी फलंदाजी केली होती आंबे संघाने मला वाटतं पहिला फायनलमध्ये संघ गेला होता आंबे या सोमेश्वर आरोली आणि बॅटिंग सुरेंद्र संघाकडून आला तो एक डावखुरा फलंदाज बघूया एक डावखुरा फलंदाज काय करतो बॉलिंग मार्गवर राहतो पहिला चेंडू आणि मला वाटतं खेळाडू ऋतिक टू अमित आणि पुन्हा एकदा आणि मला तर एक धावती होतो तो वेस्ट बघूया ऋतिकेचा आणि पुन्हा एकदा उंच वाढला चेंडू बघूया आणि फुलबाद संघाला दुसरा धक्का एका शहराने संघाला हा दुसरा धक्का आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी किती योगदान देतो तो बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच मारला चेंडू बघूया चार आहेत चार 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 आहेत चार आहेत चार 17 धावा बघूया 12 चेंडू मध्ये 17 धावा सोमेश्वर आरोग्य संघ मारतो की एकटा शरीर संघ 17 धावा रोखतो पहिला चेंडू एक डावखुरा फलंदाज पहिला चेंडू षटकार ऋतुवेच्या बॅटिंग मध्ये तो 6 धावेसाठी मोठा चेंडू ऋतिकसाठी आणि पुन्हा एकदा उंच मारला बघूया आणि आउटसाठी 11 धावांची गरज 9 चेंडू आणि 11 धावांची गरज 9 चेंडू आणि 11 धावा उंच बघूया आणि कुठं गेला होतो 4 धावांची गरज सोमेश्वर की शिरंदोल बघूया 7 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना आणि पुन्हा एकदा उंच मारलं चेंडू बघूया आणि चौकार आणि सोमेश्वर आरोली संघ फायनलमध्ये जातो आणि फायनल आता चला राजूभाई जाधव कर्णधार आणि सोमेश्वर आरोली संघ कर्णधार लवकरच कॉमेंट व्यवस्थित व्हायचं मला वाटतं 6 चेंडू शिल्लक असताना विजयी धावा पंचवीसचा मानकरी कोण येतील बघूया राजूभाई आंबे की सोमेश्वर आरोली खरोखर इतकून असं नियोजन आयोजन या रावणवाडी चषक माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि आता हा मला पूर्ण एकदा मारलं चेंडू एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण 2 धावा पूर्ण लवकर एक शॉट रन संघाची बॅटिंग करत होते 7 मोबाईलने आला की सांगतो तुला पुढचा चेंडू बॉल काय आम्हाला दिसत नाही बघूया एक धाव पूर्ण आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज 5 बॉल 13 धावांचं आव्हान राजूभाई जांभोळे या संघापुढे चला लवकरात लवकर छत्रपती भाव घ्यायचा आहे सोमेश्वर आरोली संघ खरोखर आणि मला इथं बोलण्यासाठी आमंत्रित केलं तर मी अजय कांबळे सालपेकर मी या मंडळाचं खरोखरच मी
आभार व्यक्त करतो. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 चेंडू आणि 13 धावा. खरोखर काळोखात होणारा हा सामना दोन्ही संघांना जिंकण्यासाठी मुंबई दुसऱ्या साईडला सोमेश्वर आरोग्य लाईन माणसा जरा 5 चेंडू आणि 13 धावा. बघा पहिला चेंडू आणि पुन्हा एकदा उंच मारला. बघूया षटकार. पहिला चेंडू षटकार. हे अंपायर 4 आहेत 4 आहेत 4 आहेत. अरे 4 आहेत ते 4 आहेत. मन्या मन्यादा 4 आहेत 4 आहेत. हे मन्यादा 4 आहेत 4 आहेत. अरे व्हॉलंटियर आहे मी सांगते 4 आहेत 4 आहेत. अरे जरा राहिला. 3 चेंडू आणि 6 धावा. अरे ह्याच्यातून फक्त वरती आला किताब पण नाही दिसत झाला. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा षटकार. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. कंपल्सरी चेंडू आहे. कंपल्सरी 2 चेंडू आणि मोबाईल मध्ये दिसतंय. मोबाईल मध्ये 5 धावांची गरज. चालू होय. सामना. राज्य दिसतोय. वरती सोमेश्वर मोबाईल हातात पकडा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. हा मी तर लाईनवर माया लागला असता बॉल. 5 धावा. हा रावण आणि चषका. नाही थोडासा वाचला 6 ला. 2 चेंडू आणि 5 धावा. वाईट बॉल गेला. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. 2 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरीचे हे 4 धावा तुम्हाला बनवायचे आहेत 2 चेंडू मध्ये. 4K मध्ये कर 4K मध्ये. हा आता दिसतंय थोडा. 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावा. आणि मला वाटतं चौकार मारलेला आहे. रिवर्स शॉट मारला. चौकार गेलेला आहे. बरोबर मला वाटतं राज्यबाईज आंबा संघ इथं विजय झालेला आहे. आणि रावणेवाडीचे 2025चा मानकरी आलेला होतो राज्यबाईज आंबा राज्यबाईज आंबा संघ विजय झालेला आहे. खरोखर इतकी कशी आणि रणदन झालं होतं. सोमेश्वर आरोग्य दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. ज्या संघाने तो आज संपूर्ण दिवसात उत्कृष्ट अशी कामगिरी निभावली ते आपल्याला पंच लाभले. विकी कांबळे सत्कार करतील आपल्या वक्रमुड 11 टीमचे व्हाईस कॅप्टन आकाश रावणन. जोरदार टाळ्या होते मित्रांनो. उत्कृष्ट अशी कामगिरी. कुठेही स्पर्धेला गालबोट न लागता आपले करली देवघर ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रतिभा रावणन त्यांचा सत्कार करतील. सदस्य चंद्रकांत सुदप यांचा सत्कार करतील आकाश रावणन. माजी ग्रामपंचायत सदस्य वेळोवेळी आम्हाला यांचं मार्गदर्शन लागतं प्रदीप दादा आणि चंद्रकांत सुदप. त्यानंतर आपल्या वाडीतील दिनेश रघुनाथ रावणन. त्यानंतर योगेश रावणन यांचा सत्कार करतील दिनेश शिटप. योगेश रावणन बाई यांचं वेळोवेळी आपल्याला सहकार्य असतं. सांगत नाही. योगेश रावणन यांचा सत्कार करतील दिनेश शिटप. आपल्या खेळाडू आपल्या संघातील अनुभवी खेळाडू दिनेश शिटप. व्हिडिओ चालू सुरेश दळवी. चला लवकर या सत्कारमूर्ती आपल्याला अजून ट्रॉफी बक्षीस वितरणाचा सोहळा करायचा आहे. दीपक लक्ष्मण रावणन यांचा सत्कार करतील केवी सोलकर. अरे इथे बघ इथे बघ. दीपराज रावणन यांचा सत्कार करतील अक्षय रावणन. पकड पकड. खेळ झाला नाही तर तोही शक्य नव्हता. नाही तर अंधार पडला होता. यांचा सत्कार करतील अक्षय रावणन. नियोजनातून आपण ही टुर्नामेंट केली. त्यांचं
सत्कार करतील वाडीतील ग्रामस्थ आपले प्रदीपजी रावणल. इथं बघा हे असेच नियोजन तुम्ही करत राहा. त्यानंतर आकाश रावणन यांचा प्लेअर आहे जो सगळ्यांच्या अगोदर मैदानामध्ये असतो. असा आम्हाला त्याचं पूर्ण नाव नाही माहिती, पण सिद्धू नावाने असा प्रसिद्ध असलेला हा खेळाडू खरोखरच खूप कौतुक केलं पाहिजे. टुर्नामेंट कोणत्याही कमिटीची असू दे, लाईन वरती सिद्धू तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच. त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. आमच्या टीमचे कॅप्टन अजित जोशी यांचा असतो, त्यांचा आम्ही सत्कार करू इच्छितो. सिद्धू भरपूर असं टाळ्या झालेली या प्लेअरसाठी. बोलावे इतकं कमी आहे. टुर्नामेंट स्टार्ट टू एंड. आणि आमचीच एक टीम आता गावी खेळते, यंगस्टर 11 रावणवाडी. त्याचे कॅप्टन विलास शितोप यांचाही सत्कार केला जाईल. इथे दीपराज रावणंगे त्यांचा सत्कार करतील. ये पुढे ये. अरे इथं बघा ये इकडे बघा. एखादा कार्यक्रम म्हटला, एखादा इव्हेंट म्हटला, एखादी स्पर्धा म्हटली तर देणगीदार आलेच. आणि आम्हाला वेळोवेळी देणगी अशी येतच असते. तर आम्ही सर्व देणगीदारांचा आभार व्यक्त करतो. तर देणगीदार पुढीलप्रमाणे आम्हाला या स्पर्धेला एक प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे दिलं रोहनजी बने साहेब यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आम्हाला प्रफुल्लजी बाई यांच्याकडून प्राप्त झालं, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आपले योगेश रावणंग असतील, अभिजित जोशी, विजय आंबेकर, दीपक रावणंग, प्रणय रावणंग, चंद्रकांत शितप, अजित जोशी, दीप पाचपुर्वे, मारुती रावणंग, दिनेश शितप, बाबा चाळके, समर्थ रावणंग, सचिन रावणंग, सुनील शितप यांचेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतो. अच्छा अच्छा. तर सर्वांनी त्याला अरे इथं बघ चहा बघा मित्रांनो, इच्छाशक्ती असायला पाहिजे. एक चांगला ब्रँड आपल्यासाठी घेऊन आलाय. क्रिस्वाद चहा चे सर्व अभिजित जोशी आणि अनिकेत जोशी. बेस्ट बॅट्समन मनोज पांचाल, राजूभाई जांभव या संघाचा मागचा खेळाडू, नावाजलेला खेळाडू. या खेळाडूला जेवढं बोलावं तितकं कमी आहे. आज जर मी फील्ड मध्ये बघितलं, बॅटिंग मध्ये बघितलं तर तो पाहायला थोडा मला वाटतं स्ट्रगल करताना दिसत होता. तरी त्याने बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड हा त्याच्या नावे केलेला आहे. सुरुवातीच्या संघात खेळताना त्याने वैयक्तिक 68 धावा ठोकल्या होत्या, त्याच त्याच्यात इग्नोर ठरल्या असतील. बेस्ट बॅट्समनचा किताब मनोज पांचाळ. बेस्ट बॉलर आहे चेतन राजूभाई आंबव. चेतन बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू आपल्या समोर बघायला मिळतोय. एक उभरता सितारा राजूभाई आंबवचा चेतन, बेस्ट बॉलर. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट काय वाटतं मित्रांनो, कोण असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट? एक सुंदर असा ज्याने त्याचा खेळ दाखवला असा हा खेळाडू ऋतिक सोमेश्वर आरवली संघाचा हा खेळाडू. खरोखरच उत्तम अशी कामगिरी केली ऋतिक याने. खूप जोरदार टाळा झाला पाहिजे त्यासाठी. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जोरदार टाळा झाला पाहिजे ऋतिक यासाठी. सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी देखील आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. परिपूर्ण असा हा खेळ. साई नवलाई आंबवली उत्तेजनार्थ आपली आपण ट्रॉफीसाठी पात्र झालात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमचा कॅप्टन पूर्ण संघ स्टेजवरती यायचा आहे. साई नवलाई आंबवली सुंदर असा खेळ केलेला आहे आणि टाळ्यांची कमी पडते मला वाटतं. इथे टाळ्या, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या संघासाठी. एक शिस्तबद्ध असा संघ, कायम कमिटीला सपोर्टिव्ह असा असणारा हा संघ साई नवलाई आंबवली.
जोरदार टाळ्या पाहिजे. उत्तेजनार्थ बक्षीस पात्र संघ. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. सुंदर अशी खेळी केलात आपण. दीपक रावणन जायचं नाही पैशासाठी ना स्वार्थासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो ते फक्त आमच्या गावाच्या नावासाठी. सुंदर. संडेची वाट बघत असतो आम्ही, या दिवसाची वाट बघत असतो प्रत्येक खेळाडू. विनर टीमला मेडल द्यायचं तुम्ही दीपक रावणन. दोन्ही संघ मातब्बर होते. मला वाटतं अंधारामुळे थोडस 19-20 इकडे तिकडे झाला असेल. सुंदर टाळ्या झाल्या पाहिजे. सहकारी मित्र दादा दीपक लक्ष्मण रावणन गावकर. हे जर असं झालं ना, हारने का गम ना जितने की खुशी. टाळ्यांचा थोडा कडकडाट ऐकायला येऊ दे. तू दिसतोय. दीपक रावणन, योगेश रावणन, मंगेश रावणन, आपण यायचं 4 जण. मित्रांनो टाळ्या झाला पाहिजे जोरदार या संघासाठी. सुंदर असा खेळ दाखवला आम्हाला त्यांनी. आपण सर्वांनीच बघितलं सुंदर अशी कामगिरी. आणि रनर अप ठरलेत ते सोमेश्वर आरवली हा संघ. यानंतर विनर चॅम्पियन राजो आणि त्यांना ट्रॉफी सुपूर्द करतील ते आमच्या वक्रतुंड 11 रावणगाडी क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन अजितदादा जोशी आणि आकाश रावणन. राजूभाई आंबोया संघाला रोख रक्कम 15,000 आणि चमचमाती ट्रॉफी. खेळाच्या जोरावर नाव कोरलं ते रावणगोळी चषक पर्व 5 या ट्रॉफीवर राजूभाई आंबव. ओरडा जरा ओरडा. आले लय फोटो आले परत.